सिवाय इसके कि एक और फेस्टिवल हो रहा है। बहुत सारे फेस्टिवल्स मराठी के अभी पिछली दफ़ा ही हमने अटेंड किए, जो एक पुणे में हुआ था। उससे पहले इत्तेफाक से हम न्यू मुंबई में जो इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल हुआ था उसमें भी ज्यूरी रहे थे। तो जिस कदर ये फिल्म फेस्टिवल्स बढ़ेंगे मराठी में, वो और हर जगह जाएंगे, गली गली, कूचे कूचे, शहर शहर, बस्ती बस्ती जिसे हम कहते हैं हिंदी में, तो उतनी ज़्यादा ऑडियंस इसे देखने के लिए आएगी। और एक बात तो सच है कि मराठी सिनेमा जो है, मेरे अपने विचार से हिंदी सिनेमा को टेक ओवर करेगा, फ्यूचर है वो। उसकी वजह ये भी मुझे नज़र आती है, उसकी वजह जैसे अभी भी हम बैठे हुए डिस्कशन कर रहे थे कि जहाँ मेन चीज़ जो है, जो मेन मुद्दा है वहाँ, और जो मेन स्टार है वो स्टोरी है। बॉलीवुड तो स्टारों के बदौलत चलता हुआ है कि सलमान खान आए और उन्होंने शर्ट उतारा और वो हिट हो गई फिल्म, मगर यहाँ तो स्टोरी के बगैर, यानी लेखक के बगैर, राइटर के बगैर कुछ नहीं हो सकता। और ये बड़ी अच्छी बात है। एज अ राइटर आई फील वेरी प्राउड। आई हैव रिटन अराउंड 15 फिल्म्स in Bollywood, which include Parinda, Vastav, Astitva, Isaak, Kiswani, and various others. So बगैर राइटर के मेरे ख्याल से तो कोई इंडस्ट्री सर्वाइव नहीं कर सकती। और मराठी सिनेमा के पास वो टैलेंट मौजूद है, बिकॉज ऑफ थिएटर। ये इतना बड़ा मराठी सिनेमा का, मराठी थिएटर का जो ट्रेडिशन है, जहाँ हर साल 300-400 प्लेज होते हैं, कॉम्पिटिशन्स में आते हैं, वेरियस एक्टर्स एमर्ज होते हैं, वेरियस डायरेक्टर्स आते हैं, वेरियस राइटर्स आते हैं, वो और मेरे ख्याल से हिंदुस्तान में किसी और इंडस्ट्री को अवेलेबल नहीं है, किसी के पास नहीं है। सो थिएटर का एक जो बड़ा ट्रेडिशन मराठी के पास अवेलेबल है, सिनेमा के पास, वो मेरे ख्याल से किसी के पास नहीं। अब आप बॉलीवुड की तरफ भी अगर आप देखेंगे तो लोग मराठी डायरेक्टर्स और मराठी राइटर्स जो अपना मकाम पैदा कर रहे हैं, वो शायद वहाँ के लोग नहीं कहना पड़ रहे, और पीपल आर लुकिंग फॉरवर्ड टू। सो आई थिंक इट हैज़ गॉट अ ग्रेट फ्यूचर। हाँ, उसे गली गली, कूचे कूचे, हर मैदान में, हर जगह पे पहुँचाना है, जो मेरे ख्याल से ये संस्था आप लोग कर रहे हैं बहुत खूबी से, और मेरे ख्याल से हर साल करते रहेंगे, और इत्तेफाक से मुझे बुलाते भी रहेंगे, ऐसा मैं सोचता हूँ। थैंक यू वेरी मच। सर सर नमस्कार. हे आमचं पहिलंच वर्ष. महेंद्र, मी, जगदीश, आमचे सुनील सर, आम्ही प्रचंड म्हणजे फास्ट म्हणतो तर फास्ट मीडियासारखं काम केलं. 5 तारखेला आमचं ठरलं चित्रपट महोत्सव करायचा, आणि 2 नोव्हेंबरला त्याचा सांगता समारोह असायला पाहिजे. एवढ्याच अवधीमध्येच या सगळ्या गोष्टी घडवायच्या होत्या. सुनील चौधरी आमचे नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, त्यांचं इतकं बॅकिंग आम्हाला मिळालं होतं की आम्हाला विचार करायला जास्त वेळच दिला नाही. यांनी हे काम करायचं, यांनी हे काम करायचं, त्यांनी ते काम करायचं, त्यांनी डिसिजन घेऊन आम्हाला कामाला लावलं सरळ थोडक्यात. पण त्याचा फायदा आम्हाला इतका झाला की विदिन शॉर्ट टाइम आम्ही एवढा चांगला प्रकारे महोत्सव सादर करू शकतो. आमच्याबरोबर परीक्षक मंडळी जी होती ती सुद्धा तशीच नावाजलेलीच होती, आणि आम्हाला चित्रपटामधनं जवळपास 13 नवीन पदार्पणातले दिग्दर्शक मिळाले. म्हणजे आमच्यासाठी हे अतिशय आश्चर्यकारक गोष्ट होती की 13 दिग्दर्शक आज पहिल्यांदा चित्रपटामध्ये दिग्दर्शक म्हणून काम करणारी व्यक्तिमत्व आमच्या समोर आली. पण नॉर्मली काय होतं, चित्रपट महोत्सव म्हटला की जे अगदी गाजलेले वाजलेले सगळे चित्रपट त्याच्यामध्ये असतात. 23 पैकी 13 दिग्दर्शक नवीन, त्यातनं 3 निवडायचे, ही खरी आमची कसोटी होती सगळ्यांचीच. म्हणजे आम्ही 3 तर होतो, पण आमचे बाकीचे परीक्षेत 7 जण होते, हे सगळ्यांचीच कसोटी होती. कदाचित थोडंफार पुढे मागे झालंय सगळं, झालं असावं. आता तुम्हाला त्रासही होतोय त्याचा, कारण आम्ही सगळे पण इथे उशिरा पोहोचलो. पण चित्रपट महोत्सव करण्याचं फक्त आमच्या डोक्यात ना असं एक वेळ म्हणतो, असं वेळ लागल्यासारखं आम्ही वारू कसा उधळतो तसे आम्ही उधळले होते. सकाळी 9 ते संध्याकाळी रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही रोज 4 चित्रपट बघायचो,
आणि 3 शॉर्ट फिल्म्स बघायचे. त्यामुळे आम्हाला फक्त ते आणि तेच ध्येय आमच्या समोर होतं की आपल्याला टार्गेट पूर्ण करायचं आहे. 27 तारखेला सरांनी नॉमिनेशन पार्टी डिक्लेअर केलेली आहे. त्याच्या आत पिक्चर्स आणि सगळं बघून झालं पाहिजे. त्याचं नॉमिनेशन लिस्ट तयार झाली पाहिजे. शेवटचे 9 चित्रपट जे आहेत हे 29 तारखेला, 30 तारखेला, 31 तारखेला आणि 1 नोव्हेंबरला बिग सिनेमा सेकंड स्क्रीन अंबरनाथला होणार आहे. त्यांची नावं तयार करायची. एवढी सगळी प्रोसेस करताना सुद्धा मागे आमच्या बॅकिंगला कोण कोण आहे, कोण उभं आहे हे बघायला सुद्धा आम्हाला वेळ देण्यात दिला. पैसा कुठून येतो ते आम्हाला माहिती पण नाही. म्हणजे आम्ही सुरुवात केली ती लिटरली याच पद्धतीवरती सुरुवात केली होती. येईल ते करायचं, जसं जमेल तसं करायचं, पण करायचं. पण सुनील सरांच्या मदतीने जास्तीत जास्त लोक आम्हाला जॉईन होत गेले. जास्तीत जास्त आमचे सगळे स्वतःचे जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये लोक आहेत, बरीच मंडळी आमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहेत हिंदी चित्रपटामध्ये. कारण मी स्वतः अभिनेता दिग्दर्शक असल्यामुळे मला बरेच लोक माहिती आहे. त्या सगळ्यांशी मी कॉन्टॅक्ट केला. महेंद्रनी कॉन्टॅक्ट केला बऱ्याच लोकांशी. शॉर्ट फिल्म साठी पण आम्ही बऱ्याच लोकांना कॉन्टॅक्ट केला. आणि लिटरली 11 तारखेला आमचा पहिला फॉर्म तयार झाला आणि 15ला आम्ही क्लोजिंग ठेवलं. ते मला एक्सटेंड करायला लागलं 17 पर्यंत. कारण लोकांच्या डीव्हीडीज आणि फॉर्म्स आमच्याकडे पोहोचत होते तोपर्यंत. आणि 18 पासून आमचं नॉमिनेशन चित्रपट बघणं सुरू झालं. त्यामुळे आम्हाला टेन्शन झालं सगळ्यावरती की हे होणार आहे की नाही, आपल्याकडे एवढं बघणं होणार की नाही, परीक्षक वेळी बघणार आहे की नाही. फुल टेन्शन मध्ये आम्ही काम करत होतो. पण नाही, सगळ्यांचीच आम्हाला मदत खूप छान मिळाली. आणि डेफिनेटली ज्या लोकांमुळे आम्ही हा चित्रपट महोत्सव आज नॉमिनेशन पार्टीपर्यंत आम्ही येऊन ठेवला आहे, ते तुम्ही सगळे आमचे रसिक मायबाप, सगळे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे सर्व संस्था, कलाकार, तंत्रज्ञ, यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचू शकतो. असंच सहकार्य आम्हाला दरवर्षी द्या. अजून चांगल्या प्रकारे, अजून याच्यातल्या बऱ्याच चुका आमच्याकडे झाल्या असतील तर आम्ही मान्य करून त्या सुधारून पुढच्या वर्षी आणखी चांगल्या पद्धतीने आणि आणखी मोठ्या प्रमाणात करण्याचा आमचा मानस आहे. आणि त्यासाठी तुम्हा सर्वांची आम्हाला साथ, मदत ही आवश्यक आहे. धन्यवाद. अंबर भरारी ही जी आमची म्हणजे एक संस्था आहे, ज्या संस्थेच्या वतीने आम्ही हा चित्रपट महोत्सव करतोय, त्याचे संस्थापक, माजी नगराध्यक्ष आणि आम्हा सर्वांचे मित्र आणि मार्गदर्शक सुनीलजी चौधरी. चित्रपट कोणते की जे 29 तारखेपासून 1 तारखेपर्यंत अंबरनाथला बिग सिनेमा मल्टिप्लेक्स मध्ये दाखवले जाणार आहेत. आणि ती याच्याकरताच मुद्दाम बाजूला ठेवली ती बातमी की आमच्या अंबर भरारीचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुनीलजी चौधरी इथे येऊन ते स्वतः ते अनाउन्स करणार आहेत. लेट्स वेलकम मिस्टर सुनीलजी चौधरी. सर्वप्रथम सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो. आम्ही सगळेच ट्रॅफिक मध्ये अडकलो आज आणि आपण सिलेक्ट झाले त्याची नावं मी जाहीर करतोय. दूर का वरून देऊ, वरून देऊ. रमा माधव, ड्रीम मॉल, 1-2 दिवस. सोपांची आई बहिणाबाई, तुमचं स्वागत आहे. राहुल चौधरी यांच्या हस्ते आपण प्रकाश जाधव यांचे स्वागत करूया.
यानंतर आपण ट्रॉफीचं अनावरण करूया. अंबरनाथ फिल्म फेस्टिवलची पुरस्कारांची जी ट्रॉफी आहे ती अशा पद्धतीची असणार. बंद करना तेरा कोई आपका सवाल कौन पूछे सुनील बाबू चौधरी जी सर इस पे नहीं घूम नहीं दिख रहा मत दिखने दे लेकिन फ्रेम तो अच्छा बना करो क्वेश्चन करो अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवल स्थापना करने का अवधारणा कहाँ से मिली आपको? अंबरनाथ एक छोटं शहर आहे. या शहरामध्ये अनेक चित्रपट क्षेत्रातील दिग्दर्शक, कलाकार, टेक्निशियन, फोटोग्राफर्स, अनेक अभिनेते अंबरनाथला राहतात. त्यामुळे अंबरनाथमध्ये जवळजवळ 80 लोक असे या प्रकारचे कलाकार आहेत. त्यांना बरोबर घेऊन अंबरनाथचे स्थानिक कलाकारांना घेऊन एक संस्था स्थापन करण्याचं आपलं मनोदय होतं, अंबर भरारी. आणि त्या अंबर भरारीच्या माध्यमातून आम्ही अंबरनाथ फिल्म मराठी चित्रपट महोत्सव हे आम्ही करण्याचं जाहीर केले आणि त्याचा आज नामनिर्देशन अनावरण आज इथे झालेलं आहे. सर कोई ये भी नहीं हुआ बताया नहीं या कौन सी फिल्में नॉमिनेट की गई और किसको प्राइज दिया गया है, इसके बारे में थोड़ा सा विस्तार से बताइए. या महोत्सवामध्ये 29 फिल्म्सने मराठी चित्रपटाने याच्यामध्ये भाग घेतला होता आणि 14 शॉर्ट फिल्म्स याच्यामध्ये सहभाग घेतला होता. पूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून इथे या फिल्म्स आल्या होत्या. त्याच स्क्रीनिंग जवळजवळ 6 दिवस अंबरनाथमध्ये सुरू होतं. यापैकी 9 चित्रपट आम्ही ते आता जाहीर केले. त्यामध्ये अनेक पारितोषिकं आज आम्ही त्यामध्ये नॉमिनीज आम्ही आज जाहीर केले आणि जवळजवळ 4 दिवस हा महोत्सवाचं जे चित्रपट आहे प्रथमच सिनेमॅक्स बिग सिनेमा अंबरनाथ इथे रोज जवळजवळ 3 शो त्या दाखवले जाणार आहेत आणि हे नागरिकांना विनामूल्य असे हे शो दाखवले जाणार आहेत. सर ट्रांसपेरेंट की तो कैसे ट्रांसपेरेंट सर कौन से जॉनर की फिल्म होगी, इसमें कोई पर्टिकुलर जॉनर होगा इस फिल्म के लिए, मतलब यहाँ पर कौन से जॉनर की फिल्में दिखाई जाएगी? या चित्रपट महोत्सवामध्ये अनेक विषयांवर असे यामध्ये चित्रपट आलेले आहेत. अनेक दिग्गज नाना पाटेकर, अजय देवगण पासून तर महेश मांजरेकर ते अनेक ग्रामीण भागातले असे विविध लोकांचे यामध्ये चित्रपट आलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सामाजिक, स्त्रीभ्रूण हत्या, पुरुष भ्रूण हत्या, शेतकरी आत्महत्या, अनेक सामाजिक राजकीय असे चित्रपट यामध्ये नामनिर्देशित झाले होते आणि यामध्ये अनेक जे नवीन नवोदित कलाकार, दिग्गज कलाकार यांचा समागम असं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. महाराष्ट्र के अंदर अलग अलग फेस्टिवल चल रहा है, जैसे गोवा फेस्टिवल है, तो ये फेस्टिवल किस तरह अलग देखने को मिलेगा और क्या क्या मैसेज आएगा? इसमें से यामधून जे नवीन नवोदित कलाकार आहेत, जे ग्रामीण भागातून आले, मुंबईचे कलाकार जवळ असल्यामुळे त्यांना पटकन संधी मिळते. त्यामुळे जे ग्रामीण भागातनं पूर्ण महाराष्ट्रातनं बाहेरून आलेले त्यांना नक्कीच या चित्रपट महोत्सवामध्ये त्यांना संधी मिळालेली आहे आणि नक्की त्यांच्या पुढे त्यांचं भविष्यात वाटचाल त्यांची हे नक्की जे मोठ्या दिग्गजांबरोबर येऊन त्यांना पुढे नक्कीच त्यांना सन्मान मिळणार आणि त्यांचं तिथे प्रसिद्धी होणार. अच्छा, इस फेस्टिवल को प्रमोट करने के लिए क्या कुछ स्टेप लिए गए हैं आपकी तरफ से?
पुरस्कार मिळाले का आतापर्यंत आणि अजून मिळाले? अतिशय चांगला प्रश्न आहे. हे आम्ही अंबरनाथचे जेवढे कलाकार आहेत त्या अंबरनाथच्या लोकांनीच आम्ही कुठलाही निधी आजपर्यंत आम्हाला मिळाले नाही आहे. सिनेमॅक्सवाल्यांनी आम्हाला थिएटर फ्री दिलं. कलाकार स्वतःहून अहोरात्र रात्रंदिवस काम करत आहेत. प्रत्येक लोकांची मदत घेत आहेत. आम्हाला आजपर्यंत कुठला खर्च आलेला नाही आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून ज्याला जे येतं ते त्यांनी कोऑपरेशन इस फिल्म फेस्टिवल को प्रमोट करने के लिए क्या कुछ स्टेप लिया है आपने? इस फिल्म फेस्टिवल को प्रमोट करने के लिए कौन सा स्टेप लिया है आपने? कोई प्रमोशन स्ट्रॅटेजी होगी इसको प्रमोट करने के लिए? 29 तारखेपासून याचं उद्घाटन समारंभ अंबरनाथ स्टार बिग सिनेमा इथेच करणार आहोत. तिथे सगळ्यांना विनामूल्य ही फिल्म दाखवणार आहे. अनेक लोकांनी मागणी केलेली आहे. अंध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर अनाथ संस्था अशा पुढे आलेल्या आहेत. त्या चित्रपटाचा लाभ त्यांना विनामूल्य बघायला मिळणार. पब्लिकचा रिस्पॉन्स कसा मिळाला तुम्हाला पर्टिक्युलर अंबरनाथच्या लोकांना? अंबरनाथ नवे जिल्हा नवे राज्यातून अतिशय चांगला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद आम्हाला मिळतो. इम्तियाज जी आपसे बात करेंगे कि जैसे हिंदी में पहले आरोप लगते आए हैं कि अवार्ड बिकता है, तो यहाँ कैसे आप ये करेंगे कि यहाँ ऐसा कुछ नहीं दिखता है? वो तो कहने की बात है ना सिर्फ. तो किसी ने आज तक देखा तो नहीं है ना किसी ने किसी को अवार्ड देते हुए पैसा लेके किसी को अवार्ड दिया. वो तो सारी कहानियाँ हैं क्योंकि अखबारों में छपती रहती है और मीडिया का भी होगा शायद, ये तो हमको नहीं पता. पर यहाँ वैसे कोई लोग नहीं है जो बेचेंगे. उनको कोई फायदा नहीं है बेच करके, उनका कोई पर्सनल गेन नहीं है बेच करके. तो यहाँ और ये जो फेस्टिवल्स होते हैं इसके अंदर खास करके ऐसी कोई बातचीत होती नहीं. कभी होती होगी शायद बड़े बड़े अवार्ड्स के अंदर इंटरनेशनल, उसके बारे में हम नहीं कह सकते. मगर यहाँ पे ऐसी कोई बात नहीं हो सकती क्योंकि ये तो खुद अपनी मेहनत, अपनी एफर्ट्स, अपने लोगों को जमा करके सिनेमा को, जैसे उन्होंने कहा कि बुजुर्गों के पास और वो लोग जो नहीं उन तक पहुँचा रहे, खुद का टाइम, खुद के रुपए लगा करके, खुद के पैसे खर्च करके. वो कौन करता है आजकल? तो ये किसी अपेक्षा से थोड़ी कर रहे हैं कि इनको कुछ मिले. ये तो देने की अपेक्षा से कर रहे हैं, लोगों को बांटने की कोशिश. मला एक प्रश्न विचारायचा आहे की हा जो तुम्ही फेस्टिवल भरवलाय त्या फेस्टिवलमुळे अंबरनाथ गावाला काय फायदा होईल का? अंबरनाथमध्ये स्थानिक जे आमचे कलाकार आहेत ते आतापर्यंत या इंडस्ट्रीबरोबर या चित्रपटसृष्टीबरोबर काम करत आहेत. तर नक्कीच त्यांचं तिथे प्रमोशन होणार आहे, त्यांचे संपर्क वाढणार त्यांचा. आपकी बात के सवाल के जवाब में थोड़ा सा ऑलरेडी फायदा हो गया ना. अंबरनाथ यहाँ पहुँच गया ना. आप आप चर्चा में आ गए. अंबरनाथ कहाँ है, क्या है, फेस्टिवल कहाँ हो रहा है, वो तो ऑलरेडी हो गया ना. वो तो देखिए प्रोजेक्ट मुळात सुनील सरांचं जे पहिलं आमचं उद्दिष्ट होतं पहिल्या वयापासून की अंबरनाथ मधले जे कलाकार आहेत किंवा अंबारामध्ये जी आज नावारूपाला कलाकार जे ऍक्च्युली अंबारामध्ये लोकांनाही माहीत नाही आहे ही मंडळी, ती मंडळी पण लोकांच्या समोर यायला पाहिजे. हा त्याच्या मागे एक उद्दिष्ट त्यांनी ठेवला होता आणि मग ह्या सगळ्यांना एकत्र करूनच त्यांनी हा चित्रपट महोत्सव करायचा ठरवलं. अंबरनाथ तुम्ही चित्रपट महोत्सव बनवला, एक मिनिट, नाट्य महोत्सव तुम्ही भरू शकाल का? अंबरनाथ फिल्म फेस्टिवल का आने वाले वर्षों में क्या योजना बना रखी गई है? अंबरनाथमध्ये आतापर्यंत संगीतपात केलेली जी कुठेच नाही आहे. तर आम्ही या चित्रपट महोत्सवाद्वारे अंबरनाथमध्ये बाहेरून ज्यांच्याकडे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असे कलाकार आहेत त्यांना आम्ही प्रशिक्षण शिबिर आम्ही इथे अंबरनाथ सुरू करत आहोत. नाट्य प्रशिक्षण, चित्रपट प्रशिक्षण असं आम्ही मैसूबदार महेंद्र यांच्या सहकार्याने आम्ही सुरू करतो. अंबरनाथ फिल्म फेस्टिवल की पारदर्शिता कायम रखने के लिए कौन सी योजना बनाएंगे? अंबरनाथ ही जी अंबर भरारी संस्था आहे यामध्ये कोणी राजकीय क्षेत्रातून याच्यामध्ये नाही आहे. सर्व स्वतःच्या आर्थिक खर्च करून यात काम करतात आणि सर्व विविध क्षेत्रातील लोक याच्यात काम करतात. त्यामुळे नक्कीच पारदर्शी असं असणार. थँक्यू. मराठी स्टारकास्ट की बात करते हैं तो नाना पाटेकर है, तो ये लोग क्या आपको ये लोग से मिलने की बातचीत हो पाई है फेस्टिवल के बारे में? उनकी फिल्म्स आई हमारे, बातचीत उनसे क्यों करें, उनकी फिल्में देखेंगे फिल्में आएंगी और उसके बारे में अपना डिसीजन मतलब किस तरह सहयोग रहेगा ये लोग का? सहयोग तो देखिए सहयोग की जरूरत नहीं है ना. ये तो एक विल होता है, एक पावर होता है. कुछ लोग दो रोज का अंतर में मिलते हैं, वो करते हैं.
इन लोगों का सहयोग अगर मिलेगा तो अच्छी बात है, नहीं मिलेगा तो थोड़ी जो रास्ते पे निकले रास्ता बन जाएगा। उनका सहयोग मिलेगा तो अच्छी बात है, आपका सहयोग हमको चाहिए। आपकी मराठी की बात करते हैं तो उसके लिए आप मिले कुछ बातचीत हो पाई है? उनकी फिल्म से एक तो सहयोग तो है ना, यही सहयोग है, और क्या बात है। यानी ऐसा कोई पर्सनल सहयोग चाहिए भी नहीं, चाहिए भी नहीं। चाहिए तो उनका एक क्या उसे कहेंगे आप, उनका हाँ भाई हम आपके साथ हैं। इम्तियाजचे लास्ट सवाल चलते चलते एक आखिरी सवाल, किसान आत्महत्या करता है महाराष्ट्र में, और सर आपसे भी यही सवाल रहेगा कि ये जो फिल्म फेस्टिवल आपने ऑर्गेनाइज किया है इसका कुछ फंड वहाँ पे भी देने की कोशिश करेंगे? बहुत अच्छा सवाल है। हम लोगों ने ऐसा प्लानिंग किया है, मराठी बोलो, हम ऐसा प्लानिंग किया है हमारी संस्था ने। इसका जो भी मुनाफा होगा, अगर यहाँ पे आया, हम तो पैसा ही नहीं ले रहे और पैसा जमा भी नहीं कर रहे, तो भी हमको हमने ऐसा अपील किया लोगों को, अगर हमारे पास पैसा आता है तो हम ये पैसा 2 विभागों में भाग करेंगे। एक हम लोग जो शेतकरी आत्महत्या कर रहे फार्मर्स उनके लिए देंगे। दूसरी बात, ऑस्कर के लिए कोर्ट नाम की जो फिल्म जा रही है उसको ऑस्कर जाने के लिए जो कुछ पैसे की कमतरता है वो हमको दोनों विभाग करके हमको देने की कोशिश करेंगे। आणि ऑलरेडी काही लोकांनी आमच्याकडे अप्रोच पण तसं केलेला आहे, तसं त्याप्रमाणे ते वाढत झालं. जशी प्रसिद्धी झाली चित्रपट महोत्सव, तर अंबारमधले काही बँका काही कंपनीवाले स्वतःहून पुढे आले की आम्ही याच्यात कसं भाग घेऊ शकतो. तर आम्ही आर्थिक खर्च कोणावर लादायचा नाही पूर्वीच सर्व. तर मग आता यांच्याकडनं जो निधी येणार आहे तो सर्व आम्ही नाम फाउंडेशन आणि कोर्ट फिल्मसाठी, कारण कोर्टमध्ये जे जजचे रोल करणारे ते सुद्धा अंबरनाथचे कलावंत होते, ते तळागाळातून वर आले मेहनत करून. त्यामुळे आमचा उद्देश तोच आहे आणि अंबर भरारी संस्थेतर्फे आम्ही वेगवेगळे उपक्रम करणार आहोत. तर पहिला उपक्रम आमचा मराठी चित्रपट महोत्सव होता. यापुढे आम्ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, त्यानंतर आजपर्यंत कधीच असा पाहिला नाही असा 16 आम्ही अंबरनाथमध्ये करणार, तो म्हणजे सर्व गंधर्व महोत्सव. आता जे गंधर्व आहेत या सर्व गंधर्व महोत्सव आम्हाला एक येत्या 6 महिन्यात करायचा आहे. थँक्यू. हॅलो, फोटो शूट्स कर रही हैं वो, पर आई थिंक